ओके, ठीक आहे. लास्ट लेक्चर आपण एक सॉल्ड एक्झाम्पल स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये थिअरी सांगितली होती, आता आन्सर द्यायचं आपला. ओके, सॉल्ड एक्झाम्पल कोणतं होतं? पेज नंबर 74 वरचे जे सॉल्ड एक्झाम्पल दिलंय ते आपण स्टार्ट केलं होतं. एक्झाम्पल परत असतो, अजय शर्मा repays the borrow amount of rupees 3,25,000 by paying rupees 30,500 in a first month and then decrease the payment by rupees 1,500 every month. How long will it take to clear this amount? बरोबर आहे. मग आता बाळांनो सरस महत्व परत समजून घ्या. एक्झाम्पल काय आहे? एक अजय शर्मा नावाचा व्यक्ती, त्यांनी काय उद्योग केलाय तर त्यांनी किती घेतले पैसे? 3,25,000 त्याच्या मित्राकडनं उधार घेतलेले. बरोबर आहे. हे काय केले? मित्राकडनं उधार घेत. आता मित्र त्याला काय म्हटला, ही अमाऊंट तुम्हाला परत कशी करायची? महिन्याला करायची. समजा ह्या महिन्याच्या एका तारखेला द्या, पुढच्या महिन्यात एका तारखेला द्या, असं करत त्यांनी अमाऊंट पे करायची आहे. पहिल्या महिन्यामध्ये त्यांनी किती अमाऊंट पेड केली? 30,500. बरोबर आहे. आणि ही अमाऊंट प्रत्येक महिन्याला कमी करायची, डिक्रीज करायची. कितीने? रुपीज 1,500. बरोबर आहे. आणि मग आता आपल्याला किती हप्त्यांमध्ये तो पेड करणार आहे ही अमाऊंट हे फाइंड करायचंय. आता मला क्लिअर कट आहे. हा जो अमाऊंट आहे ही पहिल्या मंथची अमाऊंट होती ना, दुसऱ्या मंथची अमाऊंट 1,500 कमी करायची. दुसऱ्या मंथची अमाऊंट किती होईल? 29,000. बरोबर आहे. काय करायचं? 1,500 मायनस करायची तुम्हाला, मग ती तुमची सेकंड मंथची अमाऊंट भेटेल तुम्हाला. असं करत अमाऊंट कमी करीत चालायची. आणि या सगळ्या अमाऊंटची स्टॅम्प किती आली पाहिजे? बरोबर आहे. मग आता आपला स्वतःचा विचार करताय, हे जे काही दिलेली सिक्वेन्स आहे ही एपी आहे का? तर प्रत्येक अमाऊंट डिक्रीज होऊ राहिली ना, त्यामुळे ही एपी आहे. मग खाली घ्या सोल्युशन. The payment decreases by rupees 1,500 per month. म्हणजे प्रत्येक महिन्याला जी पेमेंटची अमाऊंट आहे ती काय होते? रुपीज 1,500 ने डिक्रीज होते. मग therefore D is equals to minus 1,500. तो मायनस का घेतला? अरे तो डी मायनस का घेतला? तर अमाऊंट डिक्रीज होऊ राहिली. जर अमाऊंट इन्क्रीज असतो तर मग तो प्लस घेतला. डी कधी पॉझिटिव्ह असतो? जर ज्या टर्म्स ह्या इन्क्रीज होत असतील तर डी पॉझिटिव्ह असतो, आणि जर टर्म डिक्रीज होत असतील तर डी निगेटिव्ह असतो. मग हा आला डी. हिअर कॉमन डिफरन्स is constant. Here common difference is constant. तो किती आहे? -1,500. Therefore the installment
the installment forms an AP. Here common difference is constant, therefore installment forms an AP. म्हणजे या इन्स्टॉलमेंट टर्म्स आहे कशामध्ये असतील, एपी मध्ये असतील. बरोबर आहे. मग एपी मध्ये असतील तर आपला फर्स्ट इन्स्टॉलमेंट माहिती आहे. अँड इन्स्टॉलमेंट त्याला आपण ए म्हणूया. किती ती फर्स्ट इन्स्टॉलमेंट करा क्वेश्चन रीड. फर्स्ट इन्स्टॉलमेंट किती, 30,500. बरोबर आहे, बरोबर आहे का. आणि आता ही एका हप्त्याची म्हणजे एका मंथची इन्स्टॉलमेंट एवढी. बरोबर आहे. आता तो प्रत्येक मंथला इन्स्टॉलमेंट भरणार आहे. प्रत्येक वेळेची इन्स्टॉलमेंट ही 1,500 कमी होणार. बरोबर आहे. पण जी आपण अमाऊंट देणार आहे परत, तर सगळ्या अमाऊंटची सम किती आली पाहिजे, जेवढे रुपीज बॉरो केले तेवढी. रुपीज किती बॉरो केले होते, and total amount आता टोटल अमाऊंट आहे ही टर्म नाही, ही टोटल अमाऊंट आहे. म्हणजे हा TN आहे का SN आहे, येस सर SN. तो किती आहे, 3,25,000. बरोबर आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, तर आपल्याला फाइंड करायचं आहे नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट फाइंड करायचे आपला. म्हणजे त्याला आपण म्हणणार N. तर N आपला फाइंड करायचा. हे तुमच्या सगळ्या एक्झाम्पल वर आपण लिहिलं, परत तो समजला. आता कोणता फॉर्म्युला आहे बाळांनो, मग TN चा काय SN चा. मग वी नो दॅट टाका व्हॅल्यू. काय फॉर्म्युला आहे, म्हणजे व्हॅल्यू घ्या. पहिले फॉर्म्युला आहे SN इज इक्वल टू N/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस, ओके. हा आहे तुमचा फॉर्म्युला. टाका याच्यामध्ये व्हॅल्यू, SN ची व्हॅल्यू. त्यानंतर N ची व्हॅल्यू माहिती नाही, पण ह्या A ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. आणि D पण माहिती आहे. सगळ्या व्हॅल्यू टाकून द्या. ओके. SN ची व्हॅल्यू येईल 3,25,000 इज इक्वल टू N/2. यांची व्हॅल्यू नाही आपल्याकडे. इंटू ब्रॅकेट 2 इंटू A किती आहे 30,000 प्लस यांची व्हॅल्यू नाही, N मायनस करायला. D ची व्हॅल्यू आहे -1,500. ओके. आता मला जास्त गोंधळ करत बसायचा नाही. सिंपल उद्योग आहे. सर्वात पहिले हा जो काही 2 आहे हा गे डिवाइड आहे ना, मग हा इकडे आणून मल्टिप्लाय करून टाक. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. आणि त्यानंतर मेन हा जो D आहे -1,500 याने सुद्धा मला दोघांना मल्टिप्लाय करायचं. बरोबर आहे. मग 2 ने जर इकडे मल्टिप्लाय केलं तर किती होईल, 650. डबल करा फक्त, झिरोचे डबल झिरोच राहतात. इज इक्वल टू N इंटू ब्रॅकेट हे मल्टिप्लिकेशन 61 येईल का. 30,000चे दुप्पट 60,000 आणि 500 दुप्पट 1,000. 60,000 आणि 1,000 किती झाले, 61,000. आणि आता हा मायनसचं मल्टिप्लाय करायचं. मायनस येते कशाची, -1500 N मायनस मायनस प्लस
1500. जास्त गरमनीत घुसायचं नाही. झालं? ओके, ही स्टेप समजली प्रत्येकाला? अरे स्टेप समजली प्रत्येकाला? ओके, आता बरं का, आता ब्रॅकेटच्या आतमध्ये इथे दोन कॉन्स्टंट टर्म असतात. दोन्ही पॉझिटिव्ह आहे ना, मग दोघांची काय करून टाकायची? ऍडिशन. मग हा होईल 6,50,000 is equals to n into bracket 61,000 plus 1,500, 62,000 minus 1500 n. अडचण बोला. अरे अडचण फक्त एक टर्म करून घेतली. आता हा जो n आहे हा n ब्रॅकेटच्या बाहेर आहे. मग या n ने याला मल्टिप्लाय करा आणि याला पण मल्टिप्लाय करा. इथं n आहे का रे पुढं? नाही, पण इथं n आहे ना. मग हा n आणि हा n काय होईल? स्क्वेअर होईल पुढे. म्हणजे ही टर्म असली त्याला का बरं? n स्क्वेअर. n ने दोघांना मल्टिप्लाय केलं, बरोबर आहे? ओके, आता n स्क्वेअरची टर्म निगेटिव्ह आहे. शक्यतो स्क्वेअरची टर्म निगेटिव्ह ठेवायची नाही. मग हा जो निगेटिव्ह आहे हा जर इकडे आणला तर काय होईल? आणि हा पॉझिटिव्ह आहे हा इकडे आणला तर काय होईल? निगेटिव्ह. मग टर्म्स रिअरेंज करून घेतो फक्त मी. therefore 1,500 n स्क्वेअर मायनस 62,500 n प्लस 6,000. तर 6,50,000 ला गरम झाली का? साईडला आहे ना, तर साईन वगैरे काही चेंज झालं, फक्त इकडे दोघं गेले तिकडे साईन चेंज झाली. हा मायनस होता प्लस झाला, तो प्लस होतो काय झाला? मायनस झाला, बरोबर आहे? हा, आता बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवले मोठं वाटत राहिले, टर्म्स लय मोठे आहेत. मग याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. पाहून घ्या बरं कसं तिकडे भागात लक्ष द्या. मला सांगा, इथे 2 0 आहे, इथे 2 0 आहे, इथे 2 0 दिसता प्रत्येकाला. मग ते 2 0 जर आपण कट केले तर कट होऊ शकतायत ते सगळ्यात ओव्हरऑल. म्हणजे 100 ने 100 ने डिवाइड करावं लागेल. पण जर तुम्ही उरलेले नंबर पाहिले तर 0 कट करा. इथे लास्ट डिजिट 5 आला, इथे लास्ट डिजिट 5 आणि इथे लास्ट डिजिट 0. जर लास्ट डिजिट 5 आणि 0 असेल सगळे नंबर डिव्हिजिबल बाय 5 असतात, बरोबर आहे? 5 ने डिव्हिजिबल करू म्हणजे 5 आणि 2 0 भरायचे 500. डिवाइडिंग each term by 500. Dividing each term by 500. We get प्रत्येक टर्मला 500 डिवाइड. आता ही स्टेप समजून घ्या. पहिली टर्म काय आहे? 1500 n स्क्वेअर. याला किती डिवाइड करायचं? 500. अडचण काही? प्लस तर मायनस 62500 n अपॉन 500 प्लस 6500 अपॉन 500 इज इक्वल टू 0 अपॉन 500. प्रत्येक टर्मला 500 ने मी डिवाइड करतो. काय अडचण आहे? ओके, आता काय होईल पहा. तर पहिले हे 2 0, हे 2 0, इथले हे 2 0, हे 2 0, इथले हे 2 0, हे 2 0 आणि 0 ला कशाने डिवाइड करा? आन्सर 0, बरोबर आहे? त्याचा विषय संपला. आता 5 ने डिवाइड करू. 5 1 5 3 बरोबर आहे? पुढे
5 1 5, 5 1 5, 5 2 10, 5 5 25. पुढे 5 1 5, 5 1 5, 5 3 15, 0:0. म्हणजे इक्वेशन तयार झालं 3n² - 125n plus 1300 is equals to 0 is the quadratic equation. हे n मधलं quadratic equation तयार झालं. बरोबर आहे? बरोबर आहे का? आणि मग हे quadratic equation सॉल्व करावं लागेल. मग कसं सॉल्व करणार? हे बघ, स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म या दोघांचं साईडला मल्टिप्लिकेशन घ्यायचं. म्हणजे काय होईल ते मल्टिप्लिकेशन? 3 × 1300. आन्सर येईल काहीतरी 3900. एवढं मल्टिप्लिकेशन आणि मिडल टर्म आहे -125. एवढी ऍडिशन, कारण की वरती दोन्ही टर्म पॉझिटिव्ह आहे ना, मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह आहे. मग मला आपला अशी टर्म फाइंड करायची आहे. हा, आता रिलेटिव्ह फॉट असेल 3900 एवढं मल्टिप्लिकेशन आणि -125 एवढी ऍडिशन. आवड वाटतंय का? हा सोपं करून सांगतो एकच सगळं. मग उद्योग असा करायचा, ते मल्टिप्लिकेशन केलं जरी नसतं ना, काय फरक पडला नसता. बरोबर का? 3 × 1300. बरोबर आहे? हा, आता हे तुम्हाला बाय फॉरगेट करत करायचे. 3 × 13 × 100 ना, मी तो बाय फॉरगेट केला. बरोबर आहे? पहा बरं, कॉम्बिनेशन सिस्टम पुढं 125 येते का? हे 16 होतील आणि हा 100 116 नाही 125 आला पाहिजे. मग आपण 100चा आणखी बाय फॉरगेशन करू. 3 × 13 × 100 चा बाय फॉरगेशन कसं होईल? 25 × 4. बरोबर आहे का? बरोबर आहे? ओके. आता एकदा फक्त मल्टिप्लिकेशन असं करून पाहतो मी का. 3 × 25 किती होईल रे? 75. आणि 13 × 4 किती होईल? पण ऍडिशन होते का -125? नाही होत. आपल्या ऍडिशनवर उद्योग चाललेला आहे. ऍडिशन -125 आली पाहिजे. इथं 5 आला होता, पण दुसरीकडे 0 आला असता तर आला असता, पण 0 नाही आला. मग ठीक आहे, आणखीन बाय फरक करा. मग इथं होईल 3 × 13 × 25 चे बाय काय होईल? 5 × 5 × 2 × बरोबर आहे? अरे बरोबर आहे. ओके. आता बघा असं करूया आपण, या 13चं आणि 5चं मल्टिप्लिकेशन किती येईल? 65. आणि उरलेल्यांचं मल्टिप्लिकेशन 3 × 5 × 2 × 2. क्लिअर कर. 5 × 2 किती झाला? 10. 10 × 2 20. 20 × 3 20 × 3 60. आणि दोघांची सम करा, किती आली? आलं ना उत्तर. मग तुमचं बाय फॉर्मेशन कसं भेटतं? हे 65 × 60. 65 × 60 मल्टिप्लिकेशन जर केलं तर आन्सर किती येतंय? आन्सर येणार 3900. करेक्ट. हे 65 × 60 म्हणजे हेच ना, म्हणजेच ते. बरोबर आहे. ओके. म्हणजे आपण मल्टिप्लिकेशन नाही शोधलं, आपण डायरेक्ट बाय फॉरगेशन केलं. पण आता एक प्रॉब्लेम हा झालाय, यांची ऍडिशन पॉझिटिव्ह होती, निगेटिव्ह नाही येत. ऍडिशन तर निगेटिव्ह आली पाहिजे ना. मग दोघांना मायनस साईन द्या, म्हणजे मायनस वरती प्लस होऊन जाईल आणि दोघांचं सम पण बरोबर निगेटिव्ह राहील. मग आता आपण बाय फॉरगेशन केलं वरच्या मल्टिप्लिकेशनचं,
पण खाली परेशन करताना असं करायचं 3n². बाय परेशन करायचं या मिडल टर्म. ते कसं होईल -65n -60n + 1300. ही जी आहे ना मिडलची टर्म इथे बाय परगेशन. वाटलं तर परत करा, मायनस आधीच ठेवला 65 + 60 होईल ना, मायनस जर बाहेर काढला तर 65n + 60n की झाला 125. बरोबर आहे. मग 2-2चे ग्रुप करायचे. हा पहिला ग्रुप, हा दुसरा ग्रुप. पहिल्या ग्रुप मधनं काय कॉमन निघाल n आहे आणि 65 म्हणजे मला असे देईल का रे 3 × सॉरी 3n निघाल कॉमन. ओके, फक्त nच कॉमन निघेल. n × 3n. इथे n² 2n होते ना, एक n बाहेर गेला. -65 ना काही कॉमन निघाला नाही, n गेला ना बाहेर, एवढं उरलं. मायनस या दोघांमधनं किती कॉमन निघते 0 दिसतो मागे लास्टला, 10चं कॉमन निघणारच. आणि इथे 2, इथे लास्टला 0 आहे. ओके, 20 कॉमन निघत. कसं काढलं समजला का नाही समज. इकडे बघा, दोघांच्या लास्टला 0 आहे ना, मग 0 म्हणजे 10 आला तो कॉमन काढला. हा, आणखी पहा इथं आता तो 0 तर सोडून द्या. इथं लास्ट 6 आहे आणि इथं लास्ट काय 0 आहे. मग 0 आणि 6 सगळे इवन नंबर झाले. मग इवन म्हणजे 2 पण कॉमन निघाला. मग 10 × 2 किती झाला 20. मग इथं 20 जर कॉमन काढला तर बा 60 20 गेले, उरलं किती 40. ऍडिशन सबट्रॅक्शन नाही. 60 म्हणजे मला असं लिहिता येईल ना, 60 म्हणजे काय लिहिता येईल 60 = 3 × 20. बरोबर ना. 20 कॉमन बाहेर गेले, उरला किती 3. कॉमन आपण ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये काढत, कॉमन कुठं लागतो मल्टिप्लिकेशन मधनं कॉमन करतो. ओके, लिखणं आता बा याला करा 20 डिवाइड. 0 तर पहिलेच गेलेला आहे, 2 ने 130 ला डिवाइड केलं तर आन्सर येईल 65. आणि तुम्ही मायनस साइन बाहेर घेतलंय ना, मग हे मायनस करून साइन चेंज करायचं. आता दुसरी आयडिया सांगतो. जर बघा तुमची कॉमन काढण्याची आयडिया बरोबर आहे, तुम्ही मिडलचं बाय पर्सेंट बरोबर केलंय ना, तर कॉमन काढणारा कॉमन काढून टाकायचं आणि हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सारखा आला पाहिजे, बाकी डोकं लावायचं नाही. ओके, मग आता हा ब्रॅकेट आलाय का सारखा, आला का सारखा. आता हा काय आपला जाऊ आहे का दोन यायला. मग त्याला एक स्लाइस therefore 3n - 65. आणि या बिचारांनी का आपला बांध पोरलाय का रे, एवढं थंडीत पावसात त्यांना ब्रॅकेट नाही काय नाही, याला दोन ब्रॅकेट. मग हे दोघं जण ब्रॅकेटच्या बाहेर, यांना एक ब्रॅकेट द्यायचा इंटू सेकंड ब्रॅकेट n - 20 = 0. आता या स्टेटमेंटचा अर्थ असा झाला 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. मला सांगा मल्टिप्लिकेशन कधी 0 होतं रे. जर एका 0 असेल तर, जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लिकेशन 0 होऊ शकतं. अदरवाईज मल्टिप्लिकेशन 0 होतं कधी नाही. मग याचा अर्थ एक तर पहिला ब्रॅकेट 0 असणार आहे और सेकंड ब्रॅकेट 0 असणार आहे. बरोबर आहे का. माझा पहिला ब्रॅकेट जर 0 आहे, हा इकडे मायनस n ला इकडे गेला तर काय होईल प्लस, हा मल्टिप्लाय n ला इकडे गेला तर डिवाइड. म्हणजे n = मला काय भेटल 65/3. डिव्हिजन होते का पूर्ण नाही, तर राहू द्या याला. और हा क्लिअर कट इकडे -20 इकडे आला तर म्हणजे n = झाला 20. बरोबर आहे. हे पण मला सांगा n म्हणजे काय आहे. n म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचंय, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट. म्हणजे आपण पेड केलेले हप्ते. आपण हप्ता कसा पेड करतो, पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता असं पेड करतो ना. असं करतो पहिला हप्ता, मग कुठेतरी अर्धा हप्ता, मग 1.5 हप्ता, 1.25 हप्ते, 3 हप्ते, असं करतो का हप्ते पेड.
हप्ता एकतर डायरेक्टली 0 असेल किंवा डायरेक्ट 1 असेल, मध्ये असतो का? नाही. मग हा जो काही इन्स्टॉलमेंट आहे, इन्स्टॉलमेंट हा नॅचरल नंबर आहे. इथं डिव्हिजन होतंय का? नाही. मग हे चुकीचं आन्सर आहे. हे का आलं होतं? तिथे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एनची पॉवर किती होती? 2 होती. पॉवर 2 होती ना एनची पॉवर. आता 2 वेगवेगळे आन्सर भेटले. पण ह्या एक्झाम्पल नुसार हे आन्सर चुकीचं आहे, कारण की नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट हा नॅचरल नंबर आहे. बट n इज नॅचरल नंबर. n काय पाहिजे? नॅचरल नंबर. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असा पाहिजे. तर पॉइंट मध्ये वगैरे बरेल का? नाही. मग त्यामुळे therefore आपल्याला n ची व्हॅल्यू 65/3 घेता येणार नाही. आणि मग n ची व्हॅल्यू किती घ्यावी लागेल? 20. म्हणजे टोटल नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट किती असतील त्याच्या? 20. मग खाली आपण काय लिहिणार? परत लिहा, मग खालचा आन्सर सांगतो. इथे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं आहे. एक्झाम्पल लिहायचं लवकर. Example.
Okay. To clear the amount, it will take 20 months. Okay, ठीक है. Example number 2 झालं नाही की example number 3. Solve example number 3. Example number 3. Anwar says, क्वेश्चन तुम्ही लिहायचा आहे. मी वाचतोय, तुम्ही क्वेश्चन लिहा. बुक समोर असेल तर बुक मध्ये पाहून लिहा, नसेल तर मी रीड करतोय लगेच लिहित चला. Anwar says some amount. Anwar says some amount every month, full stop. In first 3 months, in first 3 months, he saves rupees 200, 250 rupees, 250 rupees, and rupees 300 respectively. 200, 250, and 300 respectively. In which month will he save rupees 1000? रुपीज 1000. आता हा क्वेश्चन आपण आणखीन पुढे पुढे पण आन्सर काढलेलं आहे. आपण पुढे एक्शन करू शकतो. ओके, अप टू दॅट मंथ हाऊ मेनी टोटल सेव्हिंग. तर आपण टोटल सेव्हिंग काढायची पण नाही, बुक प्रमाणे आपण आन्सर घेणार पण नाहीये. बुक मध्ये थोडं एक्स्ट्रा काढलेलं आन्सर आहे. ओके, सोल्युशन पावर का सोल्युशन. ओके, काय बघा दिलं आता बरं. सेव्हिंग ऑफ अनवर दिलेली, बरोबर आहे. अनवरने किती रुपीज सेव्ह केले दिले. ओके, सेव्हिंग बाय अनवर किती सेव्हिंग दिली आहे. सेव्हिंग बाय अनवर इज पहिलं किती, पहिल्या मंथ मध्ये रुपीज 200, दुसऱ्या मंथ मध्ये रुपीज 250 and rupees 300. आणि तो थांबला काही सेव्हिंग करायचा नाही, ही सेव्हिंग तरी कंटिन्यू केली, बरोबर ना. दॅट इज, हे मी रुपीज मध्ये दिले, आता तर नंबर्स मध्ये घेऊया. दॅट इज 200, 250, 300 and डॉट डॉट डॉट. अडचण बोला बरं. पहिले मी सेव्हिंग रुपीज मध्ये लिहिली, नंतर काय केले, फक्त नंबर रुपीज काढून टाकला. मान्य का प्रत्येकाला. आता मला एक सिंपल सांगा भावांनो, ही जी काही सेव्हिंगची जी काही तुम्हाला एक सिक्वेन्स तयार झाली दिसते, ही सिक्वेन्स इज दिस एपी. ही एपी आहे का? कारण की हे इथे 50चा डिफरन्स आहे, इथे 50चा डिफरन्स आहे. 50 रुपयाने अमाऊंट ऑफ राहिली बाबा, बरोबर ना. मग ती जी वाढणारी अमाऊंट सारखी ती, मग ही एपी आहे. आपण म्हणणार हिअर कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट and therefore it is an AP. मान्य का प्रत्येकाला? इट इज अन एपी, बरोबर आहे. मग आता ही जर एपी असेल तर इथे मग ए म्हणजे फर्स्ट टर्म किती रवानो, डी किती आहे 50. आणि आता आपला फाइंड काय करायचंय, आपला फाइंड करायचंय इफ TN इज इक्वल टू 1000
म्हणजे एखाद्या महिन्याची सेव्हिंग 1000 असेल ना कोणतरी महिन्याची सेव्हिंग, मग तो महिना किती असेल एन इज इक्वल टू पहिल्या महिन्यामध्ये 200 सेव्हिंग करायची, दुसऱ्या महिन्यामध्ये 250, तिसऱ्या महिन्यामध्ये 300, चौथ्या महिन्यामध्ये किती होईल 350, 450, 550, 650 असं करत करत कुठपर्यंत पोहोचणार आहे 1000. एका महिन्यात कोणतरी एका महिन्यात तो किती अमाऊंट मागे टाकणार आहे सेव्हिंगला 100 तर 1000 बरोबर आहे. मग ही अमाऊंट तो किती महिन्यात मागे टाकणार आहे हे आपला फाईंड करायचंय. मग मला सांगा बरोबर कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल टीएनचा. मग वी हॅव टीएन इज इक्वल टू बरोबर ना. मग टाका याच्यामध्ये व्हॅल्यू काढा येऊन फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाका आणि सॉल्व करा. ओके सर व्हॅल्यूज टाकल्या आला आन्सर. सगळ्या व्हॅल्यूज टाका. याच्यामध्ये टीएन ची व्हॅल्यू किती टाकणार टीएन ची व्हॅल्यू किती टाकायची 1000, ए ची व्हॅल्यू किती टाकायची 200 आणि डी ची व्हॅल्यू किती टाकायची 50. या सगळ्या व्हॅल्यू जर टाकल्या तर होईल 1000 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती प्लस एन माहित नाही आपला आणि डी आहे 50. बाळांनो मागच्याप्रमाणे सांगा बी जो आहे ना एन मायनस 1 ला मल्टिप्लाय याने मल्टिप्लाय करून घ्या. इथं मायनस नाही पॉझिटिव्ह असल्यामुळे काय होईल साईन चेंज होणार नाही आहे ते साईन घ्यायचे. मग हा आला 1000 इज इक्वल टू 200 प्लस 50 ने एन ला मल्टिप्लाय केलं 50 एन मायनस 1 इंटू 50 मायनस 50. मग देअरफॉर 1000 इज इक्वल टू 50 एन पॉझिटिव्ह इथं पहिले लिहून घेतला. हा 200 मायनस 50 ही टर्म यांची याला काय होतं होणार का नाही पण ह्या टर्म दोन्ही कॉन्स्टंट आहे इथं होईल 200 मायनस 50 किती होईल प्लस का मायनस प्लस का 200चा मोठा साईन 200 हा मोठा नंबर आहे त्यांचा आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. ओके आता हा जो 150 आहे हा प्लस इकडे कारण आता काय होईल मायनस. मग त्या तिकडे घेऊन मायनस करून टाका म्हणजे किती होईल
1000 minus 150 is equals to 50n. That is, मी साइड चेंज करून घेतो. दॅट इज 50n इज इक्वल टू, ही सबट्रॅक्शन किती येईल? 850. 1000 150 गेले, बरोबर आहे. ओके, आता 50 याला मल्टिप्लाय कराल तर डिवाइड. मग देअरफॉर n इज इक्वल टू 850 अपॉन 50. 0 0 कॅन्सल. 5 1 5, 5 1 5, 5 7 35. म्हणजे यांची व्हॅल्यू किती? 17. बरोबर आहे. म्हणजे टोटल किती मंथ, कितव्या महिन्यात तो 1000 रुपये सेव्ह करेल? 17th महिन्यामध्ये. खाली जायचे. therefore in the 17th month, he will save rupees 1000. In the 17th month, he will save rupees 1000. ओके. हा, आता बुक मध्ये त्यांनी पुढे काय केलं माहिती का? पुढे एस फाइंड केला, पण क्वेश्चन मध्ये विचारला होता का रे? नाही. आपण फाइंड करायचा, त्यांनी फक्त प्रॅक्टिस म्हणून दिले होते पुढे. ओके. आता मला 5वा क्वेश्चन, 6वा क्वेश्चन. 4था क्वेश्चन काय सॉल्व्ह करू नका. 5वा आणि 6वा क्वेश्चन हा तुम्हाला होमवर्कला आहे. पेज नंबर 77. सॉल्ड एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्कला दिलंय. अनसॉल्ड एक्झाम्पल सगळे मी घेणार आहे. पण 2 सॉल्ड एक्झाम्पल कोणते कोणते? एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6. कुठे? पेज नंबर 77 वर. हे 2 एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करून आणायचे. आपल्या रायटिंग मेथडने होतील सॉल्व्ह. सॉल्ड एक्झाम्पल आहे, सॉल्व्ह करून दिले तुम्हाला, फक्त समजून घेऊन लिहायचे. ठीक आहे. ओके. मग आता उद्यापासून मला आपण सुरू करणार आहे ज्या चॅप्टरचा लास्ट प्रॅक्टिस सेट 3.4. फोर्थ एक्झाम्पल नका सॉल्व्ह करू. म्हणजे ऑर्डर ना तुम्हाला एक्झामला सॉल्ड एक्झाम्पल येते. एक्झामला एकतर प्रॅक्टिस सेट मध्ये येतात किंवा प्रॉब्लेम सेट मध्ये जातात. पण तरी आपण सॉल्ड एक्झाम्पल काही ठिकाणी घेतो, काही ठिकाणी घेत नाही. मग आपण जे 3 इम्पॉर्टंट क्वेश्चन ते घेतले, उरलेले 3 मध्ये इम्पॉर्टंट नाहीये म्हणून मी तुम्हाला दोन्ही होमवर्क देणे उत्कृष्ट का म्हणतोय. आणि उद्यापासून आपला मेन क्वेश्चन स्टार्ट करायचे की यातलं एखादं एक्झाम्पल एक्झामला येतं, ते म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.5. यातलं एखादं एक्झाम्पल फायनल एक्झामला जवळजवळ येतच. ते एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे. चालेल. ओके, ठीक आहे. उद्या प्रॅक्टिस सेट 3.4 चे एक्झाम्पल. ठीक आहे. ओके.